7 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत सूरज मिश्रा यांनी काही आरोपांवर स्पष्टता दिली आहे। सूरज मिश्रा यांनी अमरावती ते प्रयागराज दरम्यान काढण्यात आलेल्या यात्रेच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर आधारित व्यक्त केलेल्या आरोपांचे खंडनही केले। काय आहेत त्या आरोपांची सत्यता ते आपण जाणून घेऊया। आपके खिलाफ में कंप्लेंट भी दी उन्होंने, बाद में सीपी ऑफिस में भी गए। तो ये सिर्फ 2 लोग नहीं थे ना, कई लोग थे। इसके बारे में 300 से 400 लोग थे। तो इसके बारे में नागरिक और महिलाओं का समावेश, इसके बारे में क्या है? इसमें देखो सर 10 से 12 लोग थे और कुछ लोगों को उसमें भड़काया गया। आज के तारीख में उनसे भी पूछ सकते हैं। और आप सभी को तो मालूम है कितनी गर्दी थी उसमें। हमारा कोई मत यानी ये नहीं कि भाई हमने नहीं किया होगा जानबूझ के, कोई अपना नाम खराब करने के लिए तो दूर लेके जाके ये सब करेगा नहीं। हमारा उसमें सभी व्यवस्था थी। अब वो कारणवश ऐसा कुछ हुआ। लेकिन 400 लोग झूठ बोल सकते क्या? 400 लोग आपका मकसद क्या था? मेरा एक ले जाने का मकसद था कि सिर्फ अपने धर्म का प्रचार हो, प्रसार हो। और कुछ वहाँ पे प्रयागराज में जो एक साधु संत जब आप को मानने वाले तो आपको पता है कि प्रयागराज में मौनी अमावस्या के दिन बहुत सारी भीड़ रही। हाँ, तो आप थोड़ा सा उसको आगे पीछे भी ले जाने की हमारी तैयारी थी आगे पीछे। और हम सिर्फ 2 ही बस लेके जा रहे थे। और हमने एक दिन में जो बुकिंग किए थे 2 बस का हमने पैक कर दिए थे। प्रेस में जो नोट भेजा उसमें 5000 लोगों को ले जाने का वादा किया था। वो 5000 महीने नहीं किया था। मेरी प्रेस में कोई नहीं सकती। आप वापस से देख सकते कौन से मेल से क्या आई होगी। फिर वो किसके वो मुझे नहीं मालूम सर। मैं मेरी यात्रा की तैयारी में था। और मुझे अभी जो भी बोल रहे थे सूरज मिश्रा भग गया, ये हो गया, मैं भगा नहीं था। क्योंकि एक दिन मेरे जो एक सवाल का जवाब दो। आपका भी बोलना है कि सूरज मिश्रा ने एक प्रेस में भेजी थी 2000 बार 5000 वाले सूरज मिश्रा ने नहीं भेजी। तो इसका मतलब आगे से ऐसा चेक करना होगा कि सूरज मिश्रा के नंबर से जो आ रही कोई कंफर्म है, उसके अलावा कंफर्म नहीं है। नहीं 5000 का तो मैंने बोले कि सर 9 बस में 5000 लोग बैठते हैं। आपको बोला ना, आप जिस दिन आपके रवि राणा ने आपके बस को झंडी दिखाई, हरी झंडी दिखाई, उस दिन में 5000 और उनका लेकिन 5000 लोगों का मैसेज आया ना। नहीं 5000 लोगों का ले जाने का संकल्प था। राणा जी का 5000 लोगों को ले जाने का संकल्प था। किसका था? रवि भैया का। हाँ। और आने वाले समय में रवि भैया का उसका क्या संबंध है? रवि भैया का उनका क्या ये यात्रा का क्या संबंध है? वो तो एक स्थानीय कामदार होने के नाते उनका संकल्प था। तो तुम्हारा रोल क्या था? तुम्हारा रोल क्या था? उनका संकल्प था ना, तुम्हारा रोल क्या है? अलग लेके जा रहे थे। हाँ, तुम बात समझो पहले। अगर आदरणीय आमदार महोदय का अगर संकल्प था तो इसमें आपका रोल क्या था? फिर आप रवि भैया के आपके लोगों को जोड़ रहा है। 5000 लोगों को ले जाने का संकल्प और 5000 ले जाने वाली बात कहाँ से आ गई? तुम्हारा इसमें क्या है? पहली बात तो पहले से रखना चाहूँगा आपके सामने कि यह आयोजन जो था ये 144 साल बाद में जो महाकुंभ आता है। आप ये जो डिफरेंट हो रहे हैं ना, युवा स्वाभिमानी और आपके बीच में ज्यावेळेस तुम्ही यात्रेकरूंना नेलं होतं त्यावेळेस त्यांना पूर्ण सांगितलं होतं काय कुठं मुक्काम राहील, कसं मुक्काम राहील, माझा रस्त्यावर झोपा लागेल तर कसं राहील, या सगळ्या गोष्टी कुठल्या ठिकाणी जेवण राहील, किती वाजता जेवण राहील, हे सर्व माहिती तुम्ही दिली होती का एका पत्रकाद्वारे किंवा त्या पद्धतीने भक्तांना घेऊन जाते? आणि त्यांचं काही आय कार्ड वगैरे तुम्ही तयार केलं होतं? ज्या अर्थी एवढ्या महाकुंभात घेऊन चाललो, कुठलं आय कार्ड वगैरे आपण तयार करण्यात आले? पहिली गोष्ट हे टुरिस्ट नव्हतं, ही फक्त धर्मयात्रा होती. आणि धर्मयात्रेमध्ये आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की याच्यामध्ये मौनी अमावस्या जे आहे त्या यात्रेला मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आधी तुमचा परिचय द्या आणि ह्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपला काय संबंध आहे सांगा. योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स मी संचालक आहे. माझं नाव संजय शर्मा. या आयोजनामध्ये सूरजजी सोबत माझा सिंहाचा वाटा आहे. आता पुढचं सांगा तुम्ही आय कार्ड वगैरे. विषय असा झाला आता किती बागायत आमच्याजवळ 1-1 रुपयाचा हिशोबही आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या तत्पर आहे. आम्ही प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं समाधान करू. कारण इथं बसलेले सर्व जे आहे ना हे आम्हाला समजून घेणारे लोक आहेत. म्हणून त्यात आम्हाला घाबरण्यासारखं काही नाही आहे. पण जर जोपर्यंत आमच्या जवळ आमच्या सोबत जे झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार तरच उद्या आम्हाला क्लिअरन्स मिळणार. मला एक गोष्ट सांगा, त्यांनी एक आरोप लावला होता का तुम्ही जेव्हा त्यांना 6000 रुपये
गाडी पर व्यक्ती आणि स्लीपर कोचचे 15,000 रुपये, त्याच्यामध्ये 2 टाइमचा चहा, 1 टाइमचं जेवण, 1 टाइमचा नाश्ता, हो. असं तुम्ही कबुली दिली होती नक्की. आणि ते आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. सगळं- एक मिनिट ऐकून तर घ्या. असा त्यांचा आरोप आहे. दुसरी गोष्ट, तुमचं योगीराज राजापेठला ज्या 4 गाड्या आल्या त्यामध्ये तुमची गाडी होती का योगीराजची? योगीराजच्या 5 गाड्या तिकडे होत्या. राजापेठला ऐका ना. राजापेठला ज्या सगळ्या गाड्या 9 गाड्यांचं नियोजन मीच केलेलं आहे. हा. सगळ्या लोकांना सुविधा देण्याची जबाबदारी माझीच होती, सूरज मिश्रांची नव्हती. मग असं जर होतं तर त्या ड्रायव्हरनी आम्हाला एक त्याच टाइम सांगला डिझेल टाकायला सुद्धा डिझेल सुद्धा आम्ही टाकून दिलेलं आहे त्यांच्याकडे. डीजल डालने के लिए पैसे नहीं थे तो ड्राइवर जगह पर से टैंक फुल करके दिया, उसकी बिल मैं अभी आपको बता देता हूँ टाइमिंग के साथ. त्या ड्रायव्हरचं असं म्हणणं होतं का मग डिझेल टाकायला सुद्धा पैसे होते. आम्हाला टोल टॅक्सवर 1-1, 1.5 घंटा थांबा लागला टोल टोल द्यायसाठी. टॅक्सवर जाताना जे गोष्टी होत्या त्याचं एकमात्र कारण होतं की बा काही सुविधा मिळू शकते का, याच्या मागे कोणता हेतू किंवा फंड नव्हता किंवा टोल नाक्याविषयी आम्ही काही वाद करणार आहोत का. आपण बाहेर गावी यावं आपल्याला त्याची कल्पना आहे. पण जर 500 धर्माच्या घरात कोणती सूट मिळणार आहे तुम्हाला त्याच्यात? धर्माच्या कार्यात नाही तर कशा सूट मिळणार. धर्माच्या घरात टोल हो, हज यात्रींना कसं मिळते सूट? तसं सर्क्युलर आहे का? टोल नाही आहे असं काही? सर्क्युलर आहे. सर्क्युलर यूपी गव्हर्नमेंटनी, ऐका ना, यूपी गव्हर्नमेंटनी यूपीतल्या सगळे टोल नाके माफ केलेले आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट केलं. म्हणून तर मी तुम्हाला सांगतो ना, तसंच आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला. जिथे त्यांनी नाही म्हटलं तिथे आम्ही टोल दिलेले आहे. तुम्ही विचारण्याचा प्रयत्न नागरिकांना वेठीस धरून केला की आधी केला होता? नागरिकांना जर वेळीच धरलं असतं, साहेब ऐकून घ्या ना, नागरिकांना जर वेळीच धरलं असतं तर नागरिक तिथं पोहोचलेच नसते. आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ट्रॅव्हलची व्यवस्था केली होती असं हो, जात नाही. हो. मग तुम्हाला जे टोल लागते का नाही लागत हे पहिलेच का बरं नाही केलं तुम्ही? तिथं गेल्यावर नागरिकांना का पहिले कोणी सांगू शकत नाही. जेव्हा आपण प्रवासावर निघू, ऐका ना, एखादा नियोजन करतो, त्याची शहानिशा करतो. म्हणजे साधे एक उदाहरण देतो, अमरावतीवरून मी वारीला जातो शेगावला, प्रत्येक ठिकाणी कुठं मुक्काम असते ठरलेले असते, पहिले जाऊन येतात ते. तसंच ठरलेलं होतं. तशी तिन्ही जागेची पावत्या तुम्हाला दाखवून देतो. तिन्ही जागेचं आमचं बुकिंग होतं. तुम्ही कॉमन प्रवासी नाही आहात, तुम्ही संचालक काय म्हणतात टोल प्रवासी. तुम्हाला माहिती आहे कुठं टोल माफ असतो होते नाही, हे पण माहित असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक टोल नाक्यावरती रविवाराचा नवविराचा बॅनर लावून तिथे दमदाटी केली टोल कमी करण्यासाठी आणि 1-1, 1.5 तास घालवला, असा त्यांचा आरोप आहे. मुद्दा तो आहे. आरोप करणारे काही आरोप करू शकतात. आरोप करणाऱ्यांना काही हे नाही. एक गोष्ट सांगा, म्हणजे जे सत्य परिस्थिती आहे, एक मिनट समझो, देखो यार वो आप पर भरोसा करकर आए थे, अगर उनको आरोप रहता है सभी यात्री मेरे भाई थे, मेरे परिवार के लोग थे. हे प्रकरण काय निकालावर पोहोचते ते पाहणे महत्वाचे ठरेल आहे. सूरज मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोपांवर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता सर्वच बाजूंनी तपास सुरू केला जाईल.